हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी अर्चना पाटोळे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चूज वर्ल्ड MH13. बापरे, थकल्यासारखं झालंय खूप. मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायले, पण आज मला खरंच असं वाटायले की आज बनवावा व्हिडिओ. तर मी व्हिडिओ ह्या कारणाने बनवले, काल गौऱ्या गेल्या. बापरे, गौरी गणपती म्हटलं किती तयारी करावी लागते. सामान आणण्यापासून, सगळे भाज्या निवडण्यापासून, सगळं दळण करण्यापासून, गौराई येते त्या दिवसापासून जे तयारी करावी लागते ते 2-3 दिवस कसे गेले काही समजत नाही. सगळी धावपळ धावपळ, गडबड धावपळ, सगळीकडं गोंधळ, सगळीकडं सजावट. पहिल्या दिवशी कसं सगळं सामान आणायचं, निवडून ठेवायचं. लक्ष्म्या येतात, गौऱ्या येतात म्हणून पाहुणे रावळे सगळ्यांच्या घरी येतात. ते वातावरण असतं आनंदाचं, पण काम इतकं पडतं, लोड इतका होतो ना की बस. हे 3 दिवस खूप खूप म्हणजे खूप लोड असतो. सकाळी उठल्यापासून सामान आणायची तयारी, नंतर संध्याकाळी गौरी घ्यायची तयारी, गौरी घेतल्यानंतर रात्रभर जागायची तयारी, ते पूर्ण आरास करायचा, त्यांना सजवायचं, फराळीचं बनवायचं. सगळ्यात महत्त्वाचं फराळीचं बनवण्यापासून, म्हणजे तसं म्हटलं तर तयारी ही आपली गौरी यायच्या अगोदर एक 5-7-8 दिवसापासूनची तयारी चालू झालेली असती. प्रत्येक घराच्या, ज्याच्या घरी गौरी गणपती आहे त्याच्या घरी, प्रत्येकाच्या घरी तयारी ही चालूच राहते. आणि त्या तयारीत कसं असतं, मदतीला जर खूप जण असतील घरात, जॉईंट फॅमिली असेल तर ते काही वाटत नाही. पण कसं एकट्याचं घर, एकटे जर असतील तर ते सगळं करायला, मॅनेज करायला खूप कठीण जातं. पण आनंदात होतं बरं का, सगळं आनंदात होतं, वातावरण आनंदात असतंय. मग ते परत ते राहिलं आपलं. मग नंतर आपलं दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, खीर, भाजी, वांग्याची भाजी, कढी, वडी. बापरे बापरे, सगळं सगळं जे असं. परत सुवासीन असतात, त्याच्यामध्ये सगळं बनवायचं, करायचं. बापरे, कंटाळा आला मला तर, खरंच सांगते. आज थोडंसं निवांत बसले होते, म्हटलं चला आता एक व्हिडिओ करूया. मला खूप कंटाळा आला होता, तरी पण म्हटलं चला एखादा व्हिडिओ करूया. माझं आज मी किती थकले हे तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून मी व्हिडिओ करायले होते. मग नंतर हळदी कुंकाला प्रत्येकाच्या घरचे, शेजारचे येतात जातात, आले नवीन ओळखी होतात. कुणी कोणाच्या घरी नवीन आलेलं असतं, पाहुणे वगैरे, सगळ्यांचे ओळखी होतात. येणं जाणं, हळदी कुंकाचा कार्यक्रम, तयार होणं, छान छान तयार व्हायचं, इकडे तिकडे जायचं. हे असं म्हणजे खूप छान वाटतं बरं का. गौरी गणपती आल्यानंतर आहे ना, खूप ते वातावरण आहे ना इतकं आनंदाचं. आणि कष्ट पण असतं, काम पण असतं भरपूर. पण ते हे 2-3 दिवसात आहे ना, काम कसं झालं आणि कसं आपलं पार पडलं, एवढं काय कंटाळा येत नाही. उत्साह वाढतच जातो. गौरी गणपती म्हणलं की उत्साह वाढत जातो. प्रत्येकाच्या घरी रोषणाई, ह्याचं कसं केलं डेकोरेशन, त्याचं कसं केलं डेकोरेशन, हे बघणं करणं, लहान मुलांचं खेळणीकडं लक्ष, आपलं सगळ्यांकडं लक्ष. हे वातावरण आहे ना, खरंच खूप छान वाटतं गौरी गणपतीचं वातावरण. शेजारी पण आमच्याकडं आहेत, 1-2कडं लक्ष्मी आहेत. तर आम्ही चक्क रात्री एकमेकांच्या घरी जातो, बघतो की तुमच्या घरी किती तयारी झाली, आमच्या इथं किती झाली, असं झालं तसं झालं, हे असं करायला पाहिजे, ते असं करायला पाहिजे. म्हणजे रात्र आणि दिवस असं म्हणजे वाटतच नाही की रात्र आहे. आता आपलं म्हणजे जाणं कसं दुसऱ्याच्या घरी येते, पण ते वातावरणच असं असतं की सगळे मिळून हसून खेळून इतकं छान वातावरण असतं. एकमेक साड्या चॉईस करणं, साड्या घालणं गौऱ्यांना. ते घालण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते, कोण कसं घालतं, कोण कसं घालतं. मग ते नवीन शिकायला पण भरपूर काय मिळतं, कोणाचं कसं डेकोरेशन केलं, कसं आरास केला त्यांनी, हे सगळं मस्त. इतकं छान वातावरण असतं ना, खूप मस्त वाटतं बरं का 2-3 दिवस. पण आज मला थोडंसं खूपच दमल्यासारखं झालं. घरी पाहुणे हे ते आले होते. गौरी गणपती म्हणलं की येतात पाहुणे, हे ते सगळे मिळून असतो, आनंदात असतो आम्ही. पण हे दिवस 2-3 दिवस आहे ना, सगळ्या आनंदातच जातात. भले थकवा आलेला असू दे, भले काही असू दे, पण वाटत नाही. पण ज्या दिवशी गौरी जातात ना, त्याच्यानंतर असं वाटतं की अरे, आपण 2-3 दिवस किती पळापळी केली, किती धावपळ केली. गौऱ्या गेल्या, आता बाप्पा आहेत, आता बाप्पांसाठी बाप्पा पण जातील 1-2-4 दिवसात. पण ते असतात ना, ते आल्याच्या नंतरचा जो उत्साह असतो, जे वातावरण असतं, तसं
खरंच खूप मस्त वातावरण असतं. सगळे आनंदात असतात. सगळे म्हणजे जुन्या आठवणी, खेळणी काढायला म्हणजे मुलांना जुन्या आठवणी आठवतात की जुन्या किती छोटे छोटे खेळणे आपण जपून ठेवलेले असतात. गौरी गणपतीच्या समोर ठेवतो, सजावट करतो, ते मुखोटे व्यवस्थित ठेवणं करणं हे खरंच खूप आनंदाचं म्हणजे सगळ्या सणामध्ये आहे ना, म्हणजे छान वाटणारा सण. सगळे सण तर आपले छानच असतात, आनंदाचेच असतात. पण ह्याच्यात आहे ना, कोणीतरी आपल्या घरी पाहुणं येत आहे. हा म्हणजे गौरी गणपती हे आपल्या घरी पाहुणे आल्यासारखे, मुलगी आपल्या घरी आल्यासारखे असं वातावरण की आपण एखाद्या मुलीला, आता ती मुलगी माहेरी आली आहे, ती माहेरवासाला आली आहे, तिचं आपण किती म्हणजे लाड पुरवतो की तिला खायला बनवणं, तिला व्यवस्थित सगळं तिच्या आवडीचे बनवणे पदार्थ, किंवा तिला सजायला नटायला ह्याला मुलीला म्हणजे आपण किती बिनधास्त म्हणजे हाताळतो ना, त्या प्रकारेच एक गौरी गणपती ही आपल्या घरची एक मुलगीच येते आपल्या घरी, पाहुणीच येते. तिचे लाड पुरवले जातात, तिचे सगळं खाण्यापिण्याचे सगळं खूप म्हणजे मला आता काय सांगावं असं समजे ना, पण खरंच खूप छान वाटलं बरं का. 2-4 दिवस इतके मस्त गेले. फराळाची तयारी करतानाची मजा, सगळ्या पदार्थ घरी बनवायची ती मजा वेगळीच असते. जे विकत जाऊन आणण्यापेक्षा जे घरात बनवलेले असते ती धावपळ, सामानाची तयारी करायची ती मजा वेगळीच असते. त्याच्यात मुलं मध्ये मध्ये करतात, हे कसं झालं ते कसं झालं बघतात, कुठं मदत करतात. ते सगळं वातावरण आहे ना, अगदी म्हणजे दिवाळीपेक्षा सुद्धा छान वाटतं वातावरण. आणि ज्याच्या घरी गौरी गणपती आहे ना, त्याच्या घरी म्हणजे वर्षातून 2दा दिवाळी होती बरं का. म्हणजे ते कसं गौरी गणपतीच्या वेळेस पण आपण करंजी, चकली, लाडू, शंकरपाळी हे सगळं आपण पदार्थ बनवतो आणि दिवाळीत पण बनवतो. म्हणजे ज्याच्या घरी गौरी आहे त्याच्या घरी हे पदार्थ बनतात, त्याच्या घरी वर्षातून 2दा दिवाळी येते. बरोबर आहे ना. पण खरं दिवस खूप छान गेले, मस्त वाटलं. गौरी आले की जे रोषणाई असते घरामध्ये, जे आनंदाचं वातावरण असतं घरामध्ये, ते वातावरण खरंच खूप छान असतं. हे दुसरे सण येतात, 1 दिवसाचे 2 दिवसाचे असतात सण. हे दिवाळी म्हणा, दिवाळीमध्ये पण सगळं वातावरण खूप छान असतं, सगळे येतात जातात. पण हे जे आलेली मुलगी आल्यावर जे तिचे लाड पुरवले जातात ना, आणि त्याच्यात आपण पण सहभागी होऊन करतो ना सगळे मिळून, ते खूप आनंदाचं आहे. खरंच मला इतकं छान वाटलं ना. थकवा आला 2-3 दिवस बरं का, पण आत्ता थोडंसं असं वाटतंय की अरे गौरी गेल्या, आपण किती धावपळ केली. हे गौरी गेल्याच्या नंतर पण आहे ना वातावरण असं म्हणजे खूप उदास असं वाटतं. आणि गौरी जाताना पण वाटतं अरे आल्या पण लगेच गेल्या, असं मुलीसारखंच बरं का. मुलगी आली, माहेरी आली, लगेच गेली, असं आपल्याला जसं वाटतं ना. पण ती आली, ती खूप काही भरभराट घेऊन येते. मुलगी लक्ष्मीच असती, म्हणून तर लक्ष्मी म्हणतात तिला, गौरीला. आली की भरभराट असते, आनंदाचं वातावरण असतं, खूप छान वातावरण असतं. मी परत तेच म्हणते. कुणाकुणाच्या घरी गौरी गणपती आहेत? तुमच्या इथं पण असंच होतं का सगळं? की हे मी एक माझा अनुभव व्यक्त केला किंवा माझा आनंद व्यक्त केला मी माझ्या फॅमिलीमधला. पण तुमच्या घरी पण असं सगळी तयारी असते का? जॉईंट फॅमिली असू दे किंवा नसू दे जॉईंट फॅमिली, पण सगळीकडे अशीच तयारी असते का? हे दिवस आहे ना खूप छान गेले आणि खूप आनंद वाटला. सगळे एकत्र आले, खूप आनंद वाटला. गौरी आल्या, सगळे आजूबाजूचे मित्र मैत्रिणी, ह्याच्या घरी कसं झालंय, त्याच्या घरी कसं झालंय हे बघायला, हे असंच झालं ते तसंच झालं, आता नेक्स्ट टाइम हे आपण सुचूया, ह्याच्या इथं बघितलंय म्हणजे आता नेक्स्ट टाइम आपण तसं करूया. असं म्हणजे ते पण आपले खूप छान छान असतात बरं का. की आज ह्या वर्षी ह्यांनी असं केलं, मग आता आपण पुढच्या वर्षी आपल्या घरी आपण असं बनवूया. आनंद खरंच खूप छान होता आणि मला खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या घरी जर गौरी असतील तर सांगा, तुमचेही अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. गौरी तुमच्याकडं पण असंच होती का तयारी, का आमच्याकडंच होती, का माझीच धावपळ होती एकटीची, का तुमची पण होते का? जर तुम्हाला माझ्याशी शेअर करावं वाटलं असेल तर प्लीज माझ्याशी शेअर करा, मला कमेंटमध्ये सांगा. गौरी गणपती आल्यावर तुमचा अनुभव कसा किंवा तुम्हाला कसं वाटलं, हे 2 शब्द जरी सांगितलं ना तरी चालेल, पण मला कमेंटमध्ये सांगा गौरी गणपतीचा अनुभव आणि आनंद ते आलेला गेलेला. थँक्यू.